पहिला चेंडू या ठिकाणी वाईड दिला जातोय. 36 चेंडूमध्ये 53 धावा आहेत. यावेळेस मात्र स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय, कोणतीही धाव नाही. यावेळेस मात्र चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने जातोय. तेजल शाह एक धाव या ठिकाणी पूर्ण केले जाते. एका धावेने धावसंख्या बदलते, पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र स्ट्राईकवर आहे ती राणी. यावेळेस झेल घेण्याची संधी होती, मात्र यश येत नाही झेल घेण्यात. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होतोय. यावेळेस मात्र थोडीशी मिसफिल्ड होते. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर या ठिकाणी पंचांनी वाईट बॉल दिलाय, एक अतिरिक्त धाव येते. यावेळेस मात्र कोणतीही संधी नाही चेंडू अडवण्याची. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेंसाठी. या 4 धावेने मात्र धावसंख्या बदलते, पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र चांगला चेंडू. अखेरचा चेंडू आहे. यावेळेस मात्र चेहऱ्यावर चेंडू लागतोय, थोडस प्लेअर या ठिकाणी इंजर्ड होतोय. तर एक मोठा फटका मारायचा होता पण यश येत नाही आणि चेंडू मात्र चेहऱ्यावर आदळतोय. या दरम्यान मात्र पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या आहे या ठिकाणी. मात्र मोठा फटका. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले जाते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 10. यावेळेस मात्र बॅटची इनसाइड एज लागते. माईक बंद करा, माईक बंद करा. तो वरून आवाज थोडा वाढवलाय त्यामुळं. यावेळेस मात्र चेंडू जातोय ती मारेशे पार. 4 धावा, या 4 धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्या बदलते, पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. 27 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. जेवण 5च मिनिटात सुरू होणार आहे, सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावेंसाठी धावसंख्या पुन्हा एकदा बदलते, पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. 26 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले जाते. यावेळेस मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा.
यावेळेस मात्र मोठा फटका खेळला जातोय, षटकार खेचला जातोय. तर या 6 धावा मात्र या ठिकाणी राणीच्या बॅट मधून येतात. सुरेख अशी फलंदाजी, माफ करा, चोवीस चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. खरोखरच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी केली जाते राणी गांधी यांच्या मार्फत. 9 चेंडू मध्ये 20 धावा या ठिकाणी बनवल्या आहेत. 3 चौकार 1 षटकार. यावेळेस मात्र झेल सुटतोय या ठिकाणी. या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने या ठिकाणी धावसंख्या बदलते. तर 28 अशी धावसंख्या होते. 22 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र उंच उडालेला झेल आणि झेल सुटतोय या ठिकाणी. तीस अशी धावसंख्या होते. 20 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेस मात्र लो फुलटॉ चेंडू, सुरेख असा फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावेंसाठी. या चौकाराने मात्र या ठिकाणी धावसंख्या बदलते. पोचती ती 35 या धावसंख्येवर. 12 चेंडू मध्ये 26 धावा करून घेते राणी गांधी. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस षटकार. सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी केली जाते राणी गांधी हिच्या मार्फत. 12 चेंडू मध्ये 26 धावा, 4 चौकार 1 षटकार. या दरम्यान तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 3 षटकानंतर बिनबाद 35 अशी धावसंख्या आहे ती स्टंप मास्टर्स या संघाची. तर या ठिकाणी कमिटी मार्फत सर्व प्लेयरांसाठी आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे या ठिकाणी. तर सर्वांना एक विनंती आहे प्लेयरांना की आपल्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ज्यांना जेवून घ्यायचं आहे त्यांनी कृपया जेवून घ्यावं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, 1 बाउन्स. एक टप्पा सीमा रेषे पार, 4 धावा. यावेळेस मात्र उंच उडालेल्या झेल, एक धाव मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड आणि याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला जातोय. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या बदलते. धावसंख्या होते यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने या ठिकाणी धावसंख्या बदलली. पोहोचती ते उलटो चेंडू. धावसंख्या होती 49 आणि या ठिकाणी मोठा फटका. कोणती संधी मात्र या ठिकाणी सीमा रेषे पार 4 धावेंसाठी आणि स्टंप मास्टर्स या संघाचं या ठिकाणी अर्धशतक फलकावर लागतंय. हाफ सेंचुरी पूर्ण होते. आणि हा सामना या ठिकाणी स्टंप मास्टर्स या संघाने जिंकलेला आहे. रत्न 11.
खेळू ना.